आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। रोज आजूबाजूला असणारा माणूस माझ्याशी इतकं वाईट वागू शकतो। हा माणूस माझ्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो। त्याच्या एका कृतीने माझं आयुष्य नाही बदललं मॅडम, मातीत मिसळलं सगळं। नाही स्वानंदी, कुणाच्याही कृतीने आयुष्य मातीत नाही मिसळत हे माझ्यापेक्षा जास्त कोण समजावून सांगू शकतं। तुला याच मातीतून नवीन जन्म घ्यायचा आहे। मॅडम, मला वाटलं होतं की एखाद्या अनोळखी व्यक्तीने माझ्यासोबत हे वाईट कृत्य केलं असेल। मी स्वप्नात बी कधी विचार केला नव्हता की माझ्या रोजच्या ओळखीतल्या माणसाने हे केलं असेल। आणि मॅडम, कालच आमच्या गोडाऊन मध्ये भेटला होता तो। माझ्याकडे बघताना, माझ्याशी बोलताना लाज नसेल वाटली का त्याला? अनेक वेळा आपल्या आयुष्यात आपलं वाईट चिंतणारीच माणसं भेटतात आणि ती माणसं आपल्या ओळखीचीच असतात। तुला खचून चालणार नाही स्वानंदी। स्वानंदी हा जो कोणी आहे त्याला आपण फक्त तुझ्या खोलीत जाताना पाहिले। आज नेमकं काय घडलं, हे सगळं का केलं हे आपल्याला माहिती नाहीये। आणि हे तुला जाणून घ्यायचं असेल तर तुला हिम्मत दाखवावी लागेल। त्याच्या नजरेला नजर देऊन तुला विचारावं लागेल हे सगळं का केलंस म्हणून। तुला तुझा गुन्हेगार सापडलाय स्वानंदी। आता तुझा न्याय तुलाच मिळवावा लागणार। असं खचून घाबरून न्याय नाही मिळणार। सावर स्वतःला। मॅडम, मी उद्या ऑफिसला गेल्या सगळ्यात पहिलं काम हे करेन। त्याच्या समोर उभी राहून त्याने हे जे काही बी केलंय ना त्याला जाब विचारेन। त्याला मोकळं नाही सोडणार मी। आणि स्वानंदी, आपल्याकडे प्रूफ सुद्धा आहे। तो जर का नाही म्हणाला ना तर हा पेन ड्राइव्ह फेकून मार त्याच्या तोंडावरती। आणि हे बघ स्वानंदी, हा पेन ड्राइव्ह आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। ह्याच्या जोरावरती आपण गुन्हेगार शोधणार आहोत, त्यामुळे प्लीज याला जपून ठेव। ऐक, तुझ्या वागण्यावरून कोणाला काहीच अंदाज येऊ देऊ नकोस। एकदम करेक्ट टाइम बघ आणि त्याला जाब विचार, कारण की त्याला जर का अंदाज आला ना तर तो लगेच सावध होईल स्वानंदी। मला तर आत्ताच विचारायची इच्छा होतीये, त्याच्या थोबाडात मारायची इच्छा होतीये। नीच माणूस कुठला, का केलं असेल त्याने माझ्यासोबत असं? चल, काय चाललंय काय नक्की यांचं? तेच तर कळत नाहीये ना। काहीतरी खिचडी बघते नक्की। मॅडम, तुम्हाला सांगते त्या दोघी काहीतरी करणार आहेत, मला इंट्युशन येते। पण शिखा, इंट्युएशन्सना पुराव्याची जोड असायला हवी ना। आपल्याला वाटतंय यावर नाही पकडू शकत आपण त्यांना। तीच तर। अशी सोडत नसते मी। शिखा, स्वानंदी,
स्वानंदी आरामात कसरशील आरामात. कुठे लागलं तुला बघू? लागले मी काय ग? काय थँक्यू. मोस्ट वेलकम. स्वानंदी, तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना कुठे? शिखा, मूर्ख आहेस का ग? आत्ता काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालंय तिचं. सॉरी हा. अगं काय सॉरी? तिला लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं माहितीये तुला? स्वानंदी, तू ठीक आहेस ना? हा सॉरी, हा खरंच सॉरी. सावकाश सावकाश. त्या पेनड्राईव्ह मध्ये नक्कीच काहीतरी आहे शिखा. बघितलंस ना जेसीने कसा खचकन खेचून घेतला माझ्या हातून. काहीतरी लपवतायत ह्या. स्वानंदी तू आतमध्ये जा, मी इकडेच उभी आहे. मी आतमध्ये येऊ नाही शकत. आणि त्या माणसाने जर का पळण्याचा प्रयत्न केला ना तर मी इकडे आहे. यू डोंट वरी. न घाबरता त्याच्या समोर जाऊन उभी राहा आणि त्याला कन्फ्रंट कर. तो काय बोलतोय ह्याचा अंदाज घे. आणि जर का आपला संशय खरा निघाला ना तर आपण लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. अजिबात घाबरू नकोस स्वानंदी. मी तुझ्या सोबत आहे. ठीक आहे, तू तू इथंच थांब, मी आले जाऊन. मी विचारतेस त्याला आज. तू थांब इथंच.